नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी आनंदाची बातमी. बघा 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओला पटापट लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भात बघा, परीक्षेचं तुम्हाला मार्गदर्शन मी करतच असतो. नेहमीच तुम्हाला कोणकोणते प्रश्न येतील ते पण तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न मी प्रोव्हाइड करत असतो. त्यासोबतच तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचा रिझल्ट लागल्यानंतर MST-CET म्हणजे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतं. त्याच्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. बघा, मागच्या वर्षी पण बहुतेक मुलांना चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळाले होते. अशा पद्धतीचं आपण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर करत असतो. तुम्हाला पण चांगले मार्क्स हवे असतील तर तुम्ही निश्चितच आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता आणि हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर पण करा. त्यासोबतच या व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो पोहोचला पाहिजे. बघा, सर्व मुलांसाठीची आनंदाची बातमी काय ती लगेच आपण या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे म्हणजेच 12चं जे काही टाईम टेबल आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या कधीपासून सुरू होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती. सुरुवातीला आपण पाहिलं तर बघा 10 फेब्रुवारी 2026. 10 फेब्रुवारी 2026ला सुरुवातीला तुमचा पहिला पेपर असणार आहे इंग्रजीचा. बघा, इंग्रजीचा पेपर आहे. याच्यामध्ये 11 to 2 म्हणजे बघा 11 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत हा तुमचा पेपर ह्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर 11 फेब्रुवारीला बघा, म्हणजे काय तर 10 दिवस अगोदर 10वीच्या परीक्षा सुरू होण्याच्या 10 दिवस अगोदर तुमच्या या परीक्षा सुरू होणार आहेत 12वीच्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी यावेळेस 10वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा, फक्त 10th लिहून पाठवा. आणि जे विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12th लिहून पाठवा, म्हणजेच काय तर 12वी लिहून पाठवायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करता येणार आहे. पाहू शकता 11 फेब्रुवारीला पुढचा पेपर आहे तुमचा हिंदीचा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा 12 फेब्रुवारी आहे. 12 फेब्रुवारीला मराठी असेल, गुजराती, कन्नडा, सिंधी, नंतर मल्याळम, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली अशा पद्धतीच्या तुमच्या भाषा विषयांचं त्या ठिकाणी पेपर असणार आहे, परीक्षा असणार आहे. पुढे आपण गेलो तर पुढे आपल्याला काय पाहायला मिळतंय तर बघा 13 फेब्रुवारीला महाराष्ट्रीय प्राकृत ही भाषा असणार आहे आणि संस्कृत, ज्यांची संस्कृत असेल किंवा महाराष्ट्रीय प्राकृत भाषा असेल त्यांची असणार आहे. 3 ते 6 मध्ये आपण जर पाहिलं तर बघा अर्धमागधी, रशियन आणि अरेबिक ज्यांच्या असेल ते या ठिकाणी परीक्षा देतील. पुढे आहे 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारीला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, कला, विज्ञान आणि वाणिज्य या शाखांचा हा पेपर असणार आहे. पुढे बघा 16 फेब्रुवारी. 16 फेब्रुवारीला आहे लॉजिक, तर्कशास्त्र आणि भौतिकशास्त्र, फिजिक्सचा पण 16 फेब्रुवारीला असणार आहे. 11 ते 2 या वेळेत तुमचा पेपर होणार आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला ह्या ठिकाणी लॉजिक म्हणजेच तर्कशास्त्र असतं, ज्यांचा विषय असेल ते त्या ठिकाणी परीक्षा देतील. आणि फिजिक्स हा सायन्सचा विषय आहे तर तो पण त्या दिवशी असणार आहे. पुढे बघा, पुढे आहे 17 फेब्रुवारी. 17 फेब्रुवारीला आहे सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे SP कॉमर्सचा विषय आहे. आणि त्याच्यानंतर आहे होम मॅनेजमेंट, गृहव्यवस्थापन हा कला आणि विज्ञान शाखेचा विषय आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिलं तर बघा 3 ते 6 यामध्ये एज्युकेशन म्हणजे शिक्षणशास्त्राचा हा विषय असणार आहे, तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. पुढे आहे 18 फेब्रुवारी. 18 फेब्रुवारीला केमिस्ट्रीचा पेपर असणार आहे, सायन्स शाखेचा हा विषय असतो. त्याच्याच पुढे आपण पाहिलं तर 3 ते 6 या वेळेमध्ये राज्यशास्त्र पॉलिटिक्स सायन्सचा हा पेपर या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 21 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारीला आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, कला आणि विज्ञान शाखेचा. त्याच्यानंतर वाणिज्य शाखेचा पण त्याच दिवशी असणार आहे 11 ते 2 या वेळेमध्ये. त्याच्यानंतर पुढे आपण गेलो तर 3 ते 5:30 या वेळेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते तर तालवाद्य, कला शाखेचा हा विषय असणार आहे, म्हणजे ज्यांचे विषय आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा देतील. पुढे आहे 23 फेब्रुवारी. 23 फेब्रुवारीला 11 ते 2 या कालावधीमध्ये पेपर असणार आहे बालविकास, कला आणि विज्ञान शाखेचा, कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा कला, विज्ञान आणि वाणिज्य तिघे शाखांचा म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिघ शाखांचा असणार आहे. त्याच्यानंतर आहे पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान, तिघ शाखा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिघ स्ट्रीमला हा विषय असतो. ज्यांनी ज्यांनी घेतला असेल ते त्या ठिकाणी परीक्षा देतील 23 फेब्रुवारीला. 24 फेब्रुवारीला परीक्षा आहे बघा इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्राचा पेपर हा असणार आहे 24 फेब्रुवारीला. पुढे आहे 25 फेब्रुवारी. 25 फेब्रुवारीला बायोलॉजीचा विषय असणार आहे सायन्सचा. त्याच्यानंतर भारतीय संगीताचा इतिहास व विकास, कला शाखेचा.
नंतर आहे 26 फेब्रुवारी. 26 फेब्रुवारीला आपण पाहिलं तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. ठीक आहे. पुस्तकपालन आणि लेखाकर्म, कला, विज्ञान, वाणिज्य. त्याच्यानंतर पुढे आहे 3 ते 6 या वेळामध्ये वस्त्रशास्त्र, कला आणि विज्ञान शाखेचा हा विषय असतो. पुढे बघा 27 फेब्रुवारी जिओलॉजी म्हणजेच भूशास्त्र हा विषय असणार आहे 27 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा कोऑपरेशन हा कला आणि वाणिज्य शाखेचा विषय आहे 3 ते 6 या वेळेमध्ये. 28 फेब्रुवारीला 11 ते 2 या कालावधीमध्ये फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा विषय असणार आहे. आणि 3 ते 6 या वेळेमध्ये तत्त्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण, कला शाखेचा हा विषय असणार आहे. त्याच्यानंतर बघा 2 मार्चला आहे डिफेन्स स्टडी, संरक्षणशास्त्र, कला, विज्ञान, वाणिज्य शाखेचा विषय आहे. आणि 4 मार्चला शेवटचा 4 मार्चला पण ह्या ठिकाणी पेपर आहे सायकोलॉजी, मानसशास्त्राचा विषय असणार आहे. 4 मार्चला तुमचा पेपर आहे. 3 ते 6 या वेळामध्ये मानसशास्त्राचा पेपर तुमचा असणार आहे. त्याच्यानंतर बघा 6 मार्चला असणार आहे व्यावसायिक, मग त्याच्यामध्ये वोकेशनलचे जे काही परीक्षा आहेत त्या तुमच्या त्या ठिकाणी असणार आहेत. ठीक आहे. आता ज्यांनी वोकेशनल घेतलं असेल ते या ठिकाणी हे वेळापत्रक पण पाहू शकतात आणि तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे. संपूर्ण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. परीक्षा एकूण आपण पाहिलं तर 11 मार्चपर्यंत जवळजवळ चालणार आहेत. तर हे वेळापत्रक मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्याच्यासोबत आता तुम्हाला जे काही गायडन्स आहे 10वी आणि 12वीचं त्याच्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. 10वीची परीक्षा देणार असाल तर 10th आणि 12वीची परीक्षा देणार असाल तर 12th. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांना पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. योग्य तो अभ्यास करा. चांगली माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.